श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या रविवार दर्श अमावस्या आहे, म्हणजे तशी आजच लागणार आहे शनिवारी, पण उद्या ही उगवत्या सूर्याची अमावस्या आहे. त्यामुळं उद्या दर्श अमावस्याला आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची आहे. ही एक वस्तू म्हणजे जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतील, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. म्हणजे आपल्याला कावळ्यालाच का खाऊ घालायचं आहे? तर पहा, कावळा म्हणजे आपण जेव्हा आपल्या पितॄंना पित्र करतो, म्हणजे जेव्हा आपण पित्रांना जीव घालतो त्यावेळेला सुद्धा आपण ते कावळ्यांनी खाल्लं, किंवा आपण असे जे श्राद्ध वगैरे विधी करतो त्यावेळेला पण कावळ्यांनी खाल्लं की आपण ते काय म्हणतो, पित्रांनी खाल्लं. त्याचप्रकारे दर अमावस्येच्या वेळेला पहा, आपल्या आसपास घराच्या आपले पित्र वगैरे येत असतात आणि त्यांना जर आपण काही खायला वगैरे नाही दिलं तर ते आपल्याला शिव्या शाप वगैरे तळतळ देऊन जात असतात. तर पहा, त्यामुळंच आपल्याला पितरांसाठी एक वस्तू बनवायची आहे, म्हणजे ते खायला पितरांना आपल्याला नैवेद्य आपण जसं देवाला दाखवतो तसंच आपल्याला पितरांसाठी नैवेद्य त्या अमावस्येच्या दिवशी बनवायचं आहे. तर पहा, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, कारण पितृदोष हा असतो. तर पितृदोष असल्याच्या नंतर पहा, घरामध्ये कायम अडचणी असतात, कटकटी असतात, भांडण तंटे, परत अजून असं कुणाला म्हणजे मुलांचे लग्न होत नाहीत, लग्नाला मुलीला आलेले असतात पण त्यांचे लग्न होत नाही, किंवा लग्न झालेल्या मुलांना संतानप्राप्ती होत नाही, किंवा प्रत्येक कामामध्ये अपयश येणं, ह्या सर्व गोष्टी ज्या असतात तर त्या पितृदोषाचे लक्षण आहेत. त्यामुळं आपल्याला पितृदोष हा खूप मोठा असतो पहा. आणि आपण जर ज्यांना पितृदोष नाही आहे त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरी पण ना काहीच हरकत नाही, उलट चांगलंच होणार आहे. आपले पितृ अजून आपल्यावरती तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देणार आहेत. आणि ज्यांना पितृदोष आहे त्यांनी तर हा उपाय नक्की म्हणजे नक्की करायचा आहे. तर पहा, उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्याला काही थोडेसे आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचे आहेत पहा, आणि ते आपल्याला 10-15 मिनटं आपल्याला भिजत घालायचे आहेत पाण्यामध्ये. आणि पाण्यामध्ये भिजत घातल्याच्या नंतर आपल्याला ते नंतर वाटून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला थोडीशी म्हणजे साखर आपल्याला थोडीशी वाटून घ्यायची आहे त्यामध्ये. आणि मग त्या साखर आणि जे तांदूळ वाटून घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला आता फोडणीसाठी आपण जे आपल्याला खीर बनवतो, आपल्याला काय करायचं आहे, खीर बनवायची आहे. तर मग आपल्याला खीर बनवताना जसं आपण थोडंसं खोबरं तूप वगैरे घालतो आणि मग नंतर दूध घालून आपण ते व्यवस्थित करतो, तशीच आपल्याला एक वाटीभर खीर बनवायची आहे पहा. आपल्याला ही पितरांच्या नावाने, पितरांसाठीच, आणि आपल्याला हीच वस्तू आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची आहे. त्यामुळे आपल्याला थोडीशी खीर बनवायची आहे पहा. बाहेर हारावरती सुद्धा खीर बनवली जाते, गौरीवरती, पण आता आपल्याला सध्याच्या जीवनामध्ये ते शक्य नाही आहे. त्यामुळे आपण आता आपल्या घरामध्येच गॅसवरतीच आपल्याला ही खीर बनवायची आहे वाटीभर. आणि ती वाटीभर खीर घेऊन आपल्याला दक्षिणेकडे यायचं आहे. आपल्याला 2 अगरबत्त्या घेऊन यायच्या आहेत, आपल्याला बसण्यासाठी घेऊन यायचं आहे, किंवा नैवेद्य ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला पाट वगैरे घेऊन यायचं आहे, किंवा थोडंसं आपण तांदूळावरती ठेवलं किंवा पाटावरती ठेवलं तरी पण चालणार आहे. तर पहा, आपल्याला दक्षिणेकडे यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे, अगरबत्त्या वगैरे लावायच्या आहेत. आपल्या पितरांसाठी खिरीवरती आपल्याला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत, म्हणजे थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. आणि हे पाणी घेऊन आपल्याला ते नैवेद्य आपल्या पितरांच्या नावाने, म्हणजेच आपल्याला तो नैवेद्य समर्प्यावे म्हणून आपल्याला तो नैवेद्य दक्षिणेकडे तोंड करून दाखवायचा आहे पहा. आपल्याला थोडा वेळ तिथेच ठेवायचा आहे. समजा तिथेच जर खाण्यासारखं जर पक्षी वगैरे येत असतील, कावळा वगैरे, तर अतिशय उत्तम. नसेल तर आपल्या घराच्या छतावरती तर आपल्याला तो नैवेद्य दक्षिणेकडे तोंड करून दाखवल्याच्या नंतर आपल्याला तो नंतर आपल्या छतावरती किंवा बाल्कनीमध्ये कुठे आपल्याला तो नैवेद्य घेऊन जायचा आहे आणि तिथं आपल्याला ठेवायचं आहे. अजिबात शंका मनात आणायची आहे, आता कावळ्यांनी नाही खाल्ला, आता कावळ्यांनी नाही खाल्लं मग काही झालं, आपल्यावरती पितृ नाराज आहेत का, असं आहेत, पण आपल्याला तशी शंका मनात आणायची नाही. आपल्याला तो तसंच वरती छतावरती ठेवायचा आहे. 1 दिवस रात्रभर आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या म्हणजे छतावरती, बाल्कनीत किंवा दक्षिणेकडे जर असेल खाण्यासारखं तर आपल्याला तिथंच ठेवायचं आहे. पण मग दुसऱ्या दिवशी आपल्याला जर खीर नसेल खाल्लेली कावळ्यानी वगैरे, कोणी का खाईना ती, फक्त आपल्याला ठेवायची आहे. मांजर खाऊ कोणी खाऊ, पण आपल्याला ती फक्त खाण्यासाठी ठेवायची आहे. आणि जर नसेल खाल्लेली तर आपल्याला ती दुसऱ्या दिवशी खीर उचलायची आणि आपल्याला पिंपळाच्या झाडापाशी नेऊन ठेवून यायची. त्यामुळे तुम्ही ठेवताना आपल्या स्टीलच्या वाटेत ठेवा, किंवा द्रोण असतं त्या द्रोणमध्ये ठेवली तरी पण चालणार आहे पहा. अगदी सोपा उपाय आहे आणि छोटा आहे, फार काही मेहनत पण घ्यायची नाही. याने आपल्या घरातील सगळे प्रॉब्लेम सुटणार आहेत पहा. जे पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम होत असतात ते सर्व प्रॉब्लेम आपले सुटणार आहेत. त्यामुळं नक्की हा उपाय करा. आणि
आपल्या घरातील सर्व अडचणी आणि सर्व संकट आपल्यावर येणारे दूर करा. तर मग चला, छोटासा व्हिडिओ होता अगदी, पण मला तो तुमच्यापर्यंत त्यातली माहिती पोहोचवायची होती, म्हणून मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेले स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्याने काय होईल की जे काही नवनवे व्हिडिओ मी बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. आणि मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही सेवा म्हणजे हा उपाय करता येईल पहा की पितरांसाठी. तर चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.